नमस्कार, मी दीप्तीज फूड स्टुडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आज आपण गावरान पद्धतीने चविष्ट लागणारी आणि झटपट होणारी अशी पावट्याची भाजी बघणार आहोत। त्यासाठी मी इथं असा पावटा घेतलेला आहे। हा पावटा आपल्याला अशा प्रकारे सोलून घ्यायचा आहे आणि त्याच्यामधलं जे बी आहे ते काढून घ्यायचे। या बियांची आज आपण भाजी बघणार आहोत। चला तर मग रेसिपीकडे जाऊया। आता या पावट्याच्या बिया आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत। त्याच्यासाठी कुकरमध्ये मी या बिया ठेवलेल्या आहेत। त्याच्यामध्ये बिया बुडतील एवढं पाणी घालायचं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्याला झाकण लावून आपण एक 2 ते 3 शिट्ट्या काढून घेऊया। आता इथं कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये आपण 2 चमचे तेल घालून घेऊया। आता इथं तेल गरम झालेलं आहे। आपण त्याच्यामध्ये मोहरी, जिरे आणि हिंग घालून घेऊया। 2 कांदे मी बारीक चिरून घेतलेले ते घालायचे आणि कांद्याला छान असा गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा। इथं कांदा चांगला परतून झालेला आहे। त्याच्यामध्ये एक मोठा टोमॅटो घालून घ्यायचा आहे। टोमॅटो देखील आपल्याला मऊ पडेपर्यंत असा परतून घ्यायचा आहे कांद्यामध्ये। टोमॅटो लवकर मऊ व्हावा म्हणून आपण थोडंसं मीठ घालणार आहोत। इथे टोमॅटो देखील व्यवस्थित असा शिजला गेलेला आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये काळा मसाला घालून घ्यायचा आहे। मी इथं 2 चमचे काळा मसाला घातलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। इथं बघू शकता आपला पावटा देखील असा व्यवस्थित शिजलेला आहे। आता हा पावटा आपल्याला पाण्यासहित फोडणीमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचा आहे। आपण पावटा शिजताना त्याच्यामध्ये मीठ घातलं होतं, त्याच्यामुळे आता मीठ घालायची गरज नाहीये। आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि एक वाफ देऊन घेऊया। इथं मी 1-2 मिनिटाची वाफ देऊन घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता खूप छान असा कलर आलेला आहे भाजीला आणि वास देखील खूप छान सुटलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि ही आपली पावट्याची भाजी खाण्यासाठी रेडी झालेली आहे। ही भाजी तुम्ही पोळी, भाकरी किंवा भाताबरोबर देखील खाऊ शकता। खूप छान लागते। अशी भाजी तुम्ही नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।